नमस्कार. उद्योग बोधमध्ये आज आपल्या बरोबर डेनफॅक कन्सल्टन्सीचे डायरेक्टर मिलिंद पाटील आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. हॅलो सर, मराठी मूड मध्ये नमस्कार. तुमचं स्वागत. कसं आहे तुमचा मूड? छान, एकदम छान आहे. उद्योग बोध तुमच्यासाठी काय आहे? उद्योग बोधच्या आधी मला थोडंसं माधवराव भिडे सरांबद्दल बोलायला आवडेल. हं, माधवराव भिडे सर हे असं एक व्यक्तिमत्व की ज्यांनी पूर्ण आयुष्यभर मराठी माणसांनी व्यवसाय करावा, व्यवसायात नाव करावं, स्वतःचं नाव मोठं करावं, श्रीमंत व्हावं, हा ध्यास त्यांनी आयुष्यभर घेतला. आणि जेव्हा मराठी व्यावसायिक संख्येने कमी होते आणि आज त्यांची संख्या वाढायला लागलेली आहे, तर हे सगळं काही घडलं ते माधवराव भिडे सरांमुळे घडलं. आणि माधवराव भिडे सरांनी जी संस्था स्थापन केली, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, सो त्यांच्या फ्लॅगशिप इव्हेंटपैकी, म्हणजे फ्लॅगशिप म्हणजे आपण ज्याला ज्याला मुख्य इव्हेंट म्हणतो, तो म्हणजे उद्योग बोध आहे. आणि त्यामुळे उद्योग बोध हा नेहमीच फार थाटामाटात साजरा केला जातो. त्याला मोठे मोठे वक्ते मंडळी येतात, सगळ्यांचीच उपस्थिती चांगली लाभते. सो उद्योग बोध हा नेटवर्किंगची मी म्हणेन मांदियाळी आहे, जिथं सगळ्यांना भेटायला मिळतं. नक्कीच सर. जसं तुम्ही आता बोललात मराठी माणूस आणि उद्योगांबद्दल, तर असं म्हणतात की उद्योग किंवा व्यवसाय या क्षेत्रामध्ये गुजराती आणि मारवाडी हीच लोक अग्रेसर आहेत, हाच समाज अग्रेसर आहे. तर तुमच्या मते या सगळ्यामध्ये मराठी माणूस कुठे आहे? कधी कधी विचार करताना मला असं जाणवतं की गुजराती मारवाडी माणसं ही का व्यवसायात पुढे असतात. तर मला जाणवलं की त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असायचं, किंवा त्या भागामध्ये जे भौगोलिक परिस्थिती होती, तर त्या कारणामुळे कदाचित ते व्यवसाय करायला बाहेर पडले आणि त्यांनी त्यांची एक संस्कृती डेव्हलप केली जी व्यापारी लोकांची होती. आणि ते व्यापार करता करता फक्त त्यांनी त्यांच्याच भागात नाही केला, ते देशभर पसरले, जगभर पसरले आणि पिढ्यानपिढ्या ते संस्कृती जोपासत राहिले. तसं महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की कदाचित थोडीशी परिस्थिती सुस्थितीची होती. पण आता काय झालेलं आहे की आता जागतिक सगळ्या लेवलला संपूर्णपणे उद्योगाचं वारं वाहत आहे आणि त्याच्यात मराठी माणूसही कुठेही मागे नाही आहे. माधवराव भिडे सारख्यांनी जो त्यांना वारसा दिला आहे की उद्योजक व्हा, उद्योजक व्हा, तर त्याच्यात सातत्याने मराठी उद्योजकांची संख्या वाढते. नुसतीच वाढत नाहीये, तर ती एक संस्कृती जोपासली जाते आणि मराठी उद्योजक ही चळवळ एस्टॅब्लिश होते की ज्याच्यामध्ये म्हणजे या चळवळीमध्ये पहिल्या पिढीचे उद्योजक येतात आहेत, दुसऱ्या पिढीचे उद्योजक येतात आहेत आणि मला खात्री आहे की याच्यानंतर येणाऱ्या काही पिढ्यांमध्ये पुढे मराठी उद्योजक हा आपण गुजराती मारवाड्यांसारखाच म्हणजे मूळ उद्योजक म्हणून आपण सगळे ओळखायला सुरुवात केलेली असेल त्यांना, याची मला नक्की खात्री आहे. नक्कीच सर. जसं आता तुम्ही सांगितलं मराठी उद्योजकांबद्दल, तर मला विचारायचं आहे की मराठी माणसाने एखादा उद्योग चालू केला, तर हे खरं आहे का की मराठी माणूसच त्याचे पाय ओढतो? नाही, माझा ह्याच्यावरती विश्वास नाही आहे. कसं होतं की म्हणजे माझा स्वतःचा व्यवसाय हा पार्टनरशिपमध्ये गेली 23 वर्ष आहे आणि आम्ही मित्रांनी चालू केलेला आणि आजही आमची मैत्री पूर्वीपेक्षा जास्त घट्ट आहे. म्हणजे माझे पार्टनर जे सुनील मोरेजी जे आहेत, ते गेली 23 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि मी असे अनेक पार्टनरशिप मधले व्यवसाय पाहिलेले आहेत जिथं मराठी माणसं एकत्र येऊन करतात आहेत, पण आजही त्यांचे व्यवसाय यशस्वीपणे चालू आहेत. सो आपण असं समजतो की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो, पण मुळातच मराठी उद्योग करणाऱ्यांची संख्या खूप कमी होती आणि खूप कमी असल्यामुळे पहिल्यांदा असं म्हटलं जात होतं की बाबा पोटा पाण्यासाठी पैसे आवश्यक आहेत, तर उद्योग मराठी माणसाला करता येत नाही म्हणून तू दुसरं काही कर. पण त्याला पाय खेचणं हा शब्द वापरण्याच्या ऐवजी त्याला त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्यांनी वस्तुस्थितीची जाणीव देत होते त्यावेळेला. पण आमचा अनुभव आता एक्झॅक्टली उलटा आहे. तुम्ही आता ज्या वातावरणात, ज्या उद्योगबोधच्या वातावरणात बसलेले आहात, इथं प्रत्येक जण एक दुसऱ्यांना आपल्या ओळखी सांगतोय. तुम्ही कुठे कुठे व्यवसाय कराल ती संधी सांगतोय, काय काय होऊ शकतं ते सांगतोय, आपल्या ओळखी स्वतःहून पुढे येऊन देतात. सो हेच मराठी माणसाचं मूळ संस्कृती आहे की जिथं आपण सगळे मिळून एकत्र येतो,
एकमेकांबरोबर वाटून घेतो आणि तीच संस्कृती आपल्याला उद्योगात पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. म्हणून मला असं वाटतं की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो या पूर्वापार वाक्यांवरती आपण विश्वास ठेवू नये. आपण नवीन संस्कृतीनुसार पुढे जाऊया. नक्कीच सर. सर मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही गेली इतकी वर्ष उद्योग क्षेत्रामध्ये आहात, तर एखाद्या मराठी माणसाला नवीन व्यवसाय किंवा उद्योग चालू करायचा आहे, तर त्याचा माइंडसेट काय असावा? तर मी या मताचा आहे की मी महाराजांना म्हणजे महाराजा आपण सगळेच जण त्यांना पूजतो आपण त्यांना. सो मी पाहिलं की महाराजांनी जेव्हा स्वराज्याबद्दल त्यांनी जेव्हा स्वतःचं पहिलं मत व्यक्त केलं तर ते होतं की रयतेच्या सुखासाठी रयतेच्या स्वातंत्र्यासाठी मी स्वराज्य स्थापन करीन. पण म्हणजे त्यांनी काय केलं, आधी उद्देश डिक्लेअर केला, आधी पर्पज त्यांनी जाहीर केला आणि मग त्या उद्देशासाठी ते आयुष्यभर काम करत राहिले. त्यांनी सवंगडी जमा केले, त्यांनी मावळे उभे केले, मावळ सैन्य उभं केलं आणि सरदार आणि नंतर ते छत्रपती झाले. त्यामुळे मला असं वाटतं की आपला गोल काय असेल, म्हणजे मला काय मिळेल काय नाही याच्यापेक्षा माझ्या आयुष्याचा उद्देश काय असेल, पर्पज काय असेल, तो आपल्या सगळ्या मराठी उद्योजकांच्या दृष्टीने तो फार महत्वाचा आहे. आणि जितकं पर्पज मोठं असेल ना तेवढं व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी आपल्याला जाणवणार नाही. त्या व्यवसायांमध्ये आपण नेहमी सकारात्मकतेने पाहत राहू. अडचणी आल्या तरी तो जो उद्देश आपण ठरवलेला असेल त्या उद्देशाच्या दिशेने आपण नेहमी जात राहू. आपण ती वाट कधीही सोडणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.